त्याला 2 टायमाचं जेवण, आपल्याला हे सत्कर्मामध्ये येते. काही तर 365 दिवस आपल्याला सांभाळायचं नाही. पण आपल्याला एक, आपण जर उपवासामध्ये असेल, बायबल सांगतं, जर तुमचा उपवास असेल, तो स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल, तर एखाद्या व्यक्तीला तो तुमचं जेवण जो आहे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, कुणाला तर ते वाटा बनवा, पण कुणाला तर देऊन टाका. ते सत्कर्मामध्ये येतं. आता आपल्या समोर कित्येक लोक येतात, मग त्याला हाकलून देतो, एखादी भाकर दे माय, येतात का नाही दादा, ए माय भाकर दे, चटणी दे थोडा, ए म्हातारड्या चल बाहेर हो. बघा, हॅलो, हे सत्कर्मामध्ये येतं. ख्रिस्ती जीवनामध्ये की आपल्याला सत्कर्म करायचे. कोणी भिकारी येऊ, कोणी परकारी येऊ, पण त्याला 2 घास आपल्याला खाऊ घालणं गरजेचं आहे. घरामध्ये बेगाऱ्या कपाटाच्या कपाटात साड्या भरल्या, पण चर्चा एखाद्या व्यक्तीला देणं, एखाद्या गोरगरीबाला कपाट भरून गेले साड्या, हालेलुया, अजून घेऊ वाटायले, अजून घेऊ वाटायले, साड्या 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 साड्या, ढिगारा लागला कपाटाचे कपाट भरून. अरे सत्कर्म करा, काड्या जुनं झालेल्या साड्या आणि वाटा गोरगरीब बहिणीला. हालेलुया. ते सत्कर्मामध्ये येतं. आहे का असं हृदय? सत्कर्म करायचं, उलट साड्या घ्यायचंच हृदय आहे. अजून येऊ द्या, अजून येऊ द्या, अजून येऊ द्या. अहो ढिगारा